बारामतीत अजित पवार प्रेमींनी प्रशासकीय भवनाच्या परिसरात एक बॅनर लावलाय। या बॅनरच्या माध्यमातून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तर दुसरीकडे बॅनर लावणाऱ्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनावलंय। आपल्याच पक्षातील नेत्यांविरोधात अशी बॅनरबाजी करणं चुकीचं असल्याचं भरणे यांनी म्हटलंय। बारामतीत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांविरोधात केलेली ही बॅनरबाजी। बारामतीमधील प्रशासकीय भवनाच्या परिसरात अज्ञातांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनरवर तटकरे, प्रफुल्ल पटेल घातकी असा उल्लेख करत त्यांना डिवचण्यात आलं आहे। बारामतीत लागलेल्या या बॅनरची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे। अजितदादांचं फक्त नावच पुरेसं आहे, घातकी तटकरे पटेलची गरज नाही, समस्त दादाप्रेमी असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे। बारामतीत करण्यात आलेल्या बॅनरबाजीवर प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टीकरण दिलं आहे। काही लोकांना पोटदुखी होत असते असं म्हणत त्यांनी बॅनरबाजी करणाऱ्यांवर टीका केली आहे। जय पवारांनी कालच तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना टार्गेट करू नये असं म्हणत विरोधकांवर टीका केली होती। दरम्यान त्यांच्या या विधानाचा देखील यावेळी प्रफुल्ल पटेलांनी दाखला दिला। माझा स्वभाव महाराष्ट्राला माहित आहे, तुम्हा सगळ्यांना माहित आहे। मी कधीही अशा कुठल्याही गोष्टीच्यावर मी प्रतिक्रिया माझी देत नसते। तथ्य असेल तिथे मी प्रतिक्रिया जरूर देईन। बाकी अशा म्हणजे लोकांना कोणाच्या पोटदुखी होत असेल, कोणाला काही दुसरा प्रॉब्लेम असेल त्याच्याबद्दल मी काय सांगू शकतो। मला वाटते काल जय पवारांनी ज्या पद्धतीने इथे लोकांना सांगितलं आमच्या कार्यक्रमाला माहीत नव्हतं, पण व्हिडिओ माझ्याकडे कोणी पाठवलं तेच खरं उत्तर आहे। या बॅनरबाजीनंतर दादांच्या राष्ट्रवादीमधूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत। अशा प्रकारची बॅनरबाजी करणं योग्य नसल्याचं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय। तर काही लोकांनी ठरवून पटेल तटकरेंविरोधात बॅनरबाजी केल्याचा आरोप उमेश पाटील यांनी केलाय। हे खरं तर हे चुकीचं आहे। शेवटी पक्षामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी काही गोष्टीमध्ये समज गैरसमज असतात, तर दूर होत असतात, परंतु असं पोस्टरबाजी करणं वगैरे हे चांगलं नाहीये। मला माहित नाही, माझी त्या जो कोण लावला त्याला विनंती आहे की बाबा शेवटी दादा गेलेले आता 2-2.5 महिने झाले आणि आपण कुठेतरी त्या पक्षामध्ये असं कुठेतरी समज गैरसमज पोस्टरबाजी करणं हे उचित नाहीये। अजितदादाचे समर्थक अशा पद्धतीचा फ्लेक्स लावू शकत नाहीत। तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब हे अजितदादांचे जीवाभावाचे सहकारी त्या ठिकाणी होते आणि त्या कुटुंबाच्या प्रति आज प्रफुल्लभाई आणि तटकरे साहेबांची आणि जेवढी त्यांचीच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नेत्यांची कार्यकर्त्यांची भक्कमपणे साथ ही पवार कुटुंबाला आहे। या पद्धतीचं काही जणांनी अजेंडा ठरवून त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वरिष्ठ आणि शीर्षस्थ नेत्यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा संदेह निर्माण करण्याची एक मोहीम उघडलेली आहे। शिंदेचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटांनी हे बॅनर कोणी लावले हे महाराष्ट्राला माहितीये असं विधान केलंय। दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमधील धुसफूस समोर आल्याचंही संजय शिरसाटांनी म्हटलंय। त्यांचा तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्याच्यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही। परंतु हे बॅनर कोणी लावले, काय लावले अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। परंतु एक निश्चित आहे की अशी धुसफूस ही राष्ट्रवादीमध्ये अजितदादा गेल्यानंतर त्याचं आता प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं की सुनेत्राताई वहिनी जे आहेत त्या ह्या सक्षम आहेत, त्या ह्याच्यावर निश्चित तोडगा काढतील। बारामतीत लागलेल्या बॅनरबाजीनंतर राष्ट्रवादीतला अंतर्गत वाद अद्यापही संपुष्टात आलेला नाही का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। कारण विलिनीकरणाचा मुद्दा असो किंवा दादांच्या अपघाताचा मुद्दा, या दोन्ही मुद्द्यांवरून विरोधकांनी नाव न घेता या दोन्ही नेत्यांवर टीका केली होती। तर रविवारी जय पवारांनी जाहीरपणे पटेल तटकरेंची पाठराखण केली। मात्र आता थेट तटकरे आणि पटेलांविरोधात केलेल्या बॅनरबाजीची देखील चांगलीच चर्चा सुरू आहे। जावेद मुलानी, झी 24 तास, बारामती।